काय बोलली? दूध गुलं बरोबर ओळखलं. पण हे दूध गुलं साधं नाहीत, मोदकाचं सारण घालून दूध गुलं केलेत. असं केलेत की तोंडात घातल्या घातल्या इरगाळतील. काय समजली? अहो, मोदकाप्रमाणेच गोल्यांची उकड काढायची, पण तांदळाचं पीठ चिकट हवं. मी तांदूळ धुवून सुकून चांगला बारीक दलून आणला आणि अशी उकड करून घेतली. सारण मोदकाचं तूप घालायचं, वाईच खसखस घालायची, किसलेलं ताजं ओलं खोबरं घालायचं. आता ओल्या खोबऱ्यापेक्षा वाईच कमी गूळ, वेलची पावडर, सारण तयार. दुधात साखर घालून दूध वाईच आटून घ्यायचं आणि दूध गुलं वालायच्या आधी दूध गुलं वाफवाय पाणी गरम करत ठेवायचं. उकडीचा गोला आधी चांगला मलून घ्यायचा आणि गोल्या परत वाईच कमी सारण घालायचं आणि घेतलेलं सारण गोल्यात व्यवस्थित भरायचं. सगळं गुलं सारण भरून झाल्यावर वाफवून घ्यायचं, अगदी मोदकाप्रमाणे. आटवलेल्या दुधात वाईच वेलची पावडर घालायची व सुगंध लय भारी येतो. तुम्हाला सांगतो, असं दूध गोला करून जर देवाला निवद दाखवला तर देव पावल, अहो धावल. गणा धावर मला पावर, तुझ्या आवडीचा कंचा करू खाऊर, तू दर्शन आम्हाला दावर. आता बघत बसाल, मागे गणपती जवळ आलाय. रेसिपी कराय घ्या आणि सगळ्यांना शेअर करा.